मुंबईत अजूनही रस्त्यांची कामं अपूर्णच. अर्धवट कामामुळे मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास. एकूण कामापैकी 49%च काम पूर्ण. मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसानं शेतीचं नुकसान. महिना उलटूनही शेतकऱ्यांना भरपाई नाही. खरीपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत. ऑक्टोबर 2024 मधील पावसामुळे भात पिकाचं नुकसान. शासनाकडून 1,33,00,000चं अनुदान उपलब्ध. सिंधुदुर्ग प्रशासनाकडून अनुदान वाटप सुरू. वाळू तस्करांनी अमरावतीतील ढाबा पेटवला. आगीत 25 लाखांचं नुकसान तर मालकावरही हल्ला. विजू धावडीच्या ढाबा मालकावर जीवघेणा हल्ला. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीची तोडफोड. 12वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या. संतप्त जमावाने श्रद्धा अकॅडमीची तोडफोड केली आहे. सोलापुरात गोकुळ साखर कारखान्याच्या थकीत बिलाप्रकरणी शेतकरी आक्रमक. अध्यक्षांच्या कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या. सांगलीत 2 चारचाकी वाहनांचा भीषण अपघात. अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरील घटना. ओमराजे निंबाळकरांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. व्यावसायिक दिनेश मांगले यांचा आरोप. तर प्लॉट व्यवसायातील गैरव्यवहार झाल्याचं सांगताच धमकी देण्यात आली. धमकी देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल. अमरावती जिल्हा शासकीय रुग्णालयात चोरी. पतीचा एक्सरे काढायला आलेल्या महिलेचे 10,000 चोरीला. सिटी कोतवाली पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.